नमस्कार. लहान मुलांमध्ये सर्रासपणे दिसून येणारा त्रास म्हणजे बाळाचे दात किडणं आणि त्यामुळे होणारी दातदुखी किंवा इतर त्रास. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाळाचे दात किडण्याची काय कारणे आहेत, त्यासाठी काय उपाय करणं गरजेचं असतं, काय काळजी घ्यायला हवी, लहान मुलांना कोणत्या सवयी नियमितपणे कशा पद्धतीने लावायला हव्या, या सगळ्यांबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा. लहान बाळाचे दात जर व्यवस्थित असतील तर बाळाला आहार व्यवस्थित घेता येतो आणि बाळाचा शारीरिक विकास उत्तम होण्यासाठी ही गोष्ट खूप गरजेची आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा. व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सुजान संगोपन या चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. लहान मुलांना दात आहार व्यवस्थित चावून खाता येण्यासाठी, स्पष्ट बोलण्यासाठी, उच्चार स्पष्ट होण्यासाठी गरजेचे असतात. मुलांना दुधाचे दात आणि कायमचे दात अशा पद्धतीने 2 वेळा दात येतात. दातांच्या संबंधी काही त्रास. आज आपण मुलांचे दात किडण्याची काय कारणे आहेत, दात किडत असण्याची काय लक्षणे दिसतात, दातांची कशी काळजी घ्यायला हवी, दात किडू नये यासाठी काय करायला हवं, याबद्दल सविस्तर माहिती पाहूया. मुलांचे दुधाचे दात हे कायमच्या दातांपेक्षा किडण्याची शक्यता जास्त असते, कारण दातावरती असणारा एनॅमलचा थर दुधाच्या दातांवरती पातळ असतो. आपल्या शरीरातील दात हा सगळ्यात मजबूत घटक आहे आणि त्यावरती असणारे एनॅमेल हे त्यापेक्षाही जास्त मजबूत. एनॅमल म्हणजे दातांचं संरक्षण करण्यासाठी दातांवरती असणारा एक पातळ थर असतो. दातांना लागलेली कीड म्हणजे एका प्रकारचा जंतू संसर्गच असतो. तोंडातील थुंकीतील जंतू आणि राहिलेले अन्नकण यांची एकत्रित केमिकल प्रक्रिया होऊन त्यापासून एक चिकट स्त्राव तयार होतो आणि तो स्त्राव दातांवरती चिटकून राहतो. हा स्त्राव जर खूप जास्त वेळ दातांवरती राहिला तर दातांवरील इनॅमल विरघळू लागतं आणि हे जंतू दातांमध्ये प्रवेश करून किडण्याची सुरुवात करतात. दात किडू नये म्हणून काही गोष्टींची विशेष काळजी घेतली तर दातासंबंधीचे त्रास होत नाहीत. लहान मुलांना याबद्दल जास्त जागरूकता किंवा समज नसते, त्यामुळे पालकांनी स्वतःसोबत लहान मुलांच्या दाताचीही काळजी घेणं, दात स्वच्छ घासणं गरजेचं असतं. लहान मुलांच्या तोंडाची स्वच्छता व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे, म्हणजे तोंडामध्ये थुंकीतून जंतू वाढणार नाहीत आणि त्याचा परिणाम दातांवरतीही होणार नाही. सकाळी उठल्यानंतर नियमितपणे दात स्वच्छ करा. त्यासोबतच प्रत्येक जेवणानंतर व्यवस्थित चूळ भरणं गरजेचं असतं. चूळ भरल्यानंतर पाणी पिणं गरजेचं आहे, जेणेकरून तोंडामध्ये जंतू संसर्ग वाढणार नाही. गोड, साखरयुक्त आणि चिकट पदार्थांमुळे दातांचं किडण्याचं प्रमाण वाढतं, त्यामुळे असे पदार्थ प्रमाणातच खाणं गरजेचं असतं आणि खाल्ल्यानंतर दात व्यवस्थित घासणं देखील गरजेचं असतं. लहान मुलांना दात स्वच्छ करणं किती गरजेचं आहे, दात स्वच्छ केले नाही तर त्याचे काय परिणाम दिसू शकतात, त्यामुळे किती त्रास होऊ शकतो हे समजून सांगणं गरजेचं असतं. लहान मुलं घरातील मोठ्या व्यक्तींचं अनुकरण करतात, त्यामुळे घरातील व्यक्तींनी मुलांसोबत 2 वेळा ब्रश स्वच्छ करणं गरजेचं आहे. लहान मुलं ब्रश करण्यासाठी रडारड करतात, टाळाटाळ करतात, परंतु जरी मुलांनी कंटाळा केला तरीही याबाबतीत पालकांनी सजग असणं गरजेचं आहे आणि मुलांनी जरी दात घासले नाही तरी पालकांनी स्वतः मुलांचे दात घासणं आवश्यक आहे. नियमितपणे 3 ते 4 मिनिट दात व्यवस्थित घासले तर दातावरील चिकटलेले अन्नपदार्थ व्यवस्थित निघायला मदत होते. दात घासत असताना दातांच्या मधील फटी, वरचे दात, खालचे दात, दाढा, दातांची आतील बाजू, बाहेरील बाजू, जीभ, हिरड्या व्यवस्थित घासणं गरजेचं आहे. लहान बाळाचे दात कसे स्वच्छ करावे याबद्दलचेही सविस्तर व्हिडिओ आपण सुजान संगोपन या चॅनलवर अपलोड केलेला आहे. त्यासोबतच बाळाचे दुधाचे दात कधी पडतात, बाळाला परत दात कधी येतात याबद्दलचाही व्हिडिओ अपलोड केलेला आहे. बाळाला पहिला दात आल्यापासून दातांची स्वच्छता ठेवणं गरजेचं असतं, जेणेकरून लहान मुलांचे दुधाचे दात किडणार नाहीत. दुधाचे दात किडले तर मुलांना आहार घेण्यामध्ये, स्पष्ट बोलण्यामध्ये त्रास होतो. मुलांनी आहार व्यवस्थित घेतला नाही तर पोषणावरतीही त्याचा परिणाम होतो. लहानांप्रमाणेच मोठ्या व्यक्तींमध्येही दात किडण्याचं प्रमाण दिसून येतं, परंतु लहान मुलांमध्ये विशेषतः दुधाचे दात जास्त प्रमाणात किडतात, कारण मुलांच्या दुधाच्या दातांवरती एनॅमलचा थर खूप पातळ असतो. मुलांच्या दातांचा आकार लहान असतो आणि मुलं नियमित दातांची स्वच्छताही करत नाहीत, त्यामुळे कीड लवकर लागते आणि दात आकाराने लहान असल्यामुळे त्या दातावरती खूप लवकर पसरून दात खराब होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे प्रत्येक 6 महिन्यानंतर दंतचिकित्सकांकडून तपासणी करून घेणं गरजेचं आहे. लहान मुलांचे दात स्वच्छ करत असताना पेस्ट वापरली जात नाही. त्यावेळी जर दातांवरती चिकट थर साठला तर तो स्वच्छ करण्यासाठी डिकेमली पूडचा वापर करू शकता.
डिकेमलीमुळे दातावर साठलेला थर खूप लवकर निघतो. लहान वयापासूनच लहान मुलांना दात स्वच्छ करण्याची सवय लावा, म्हणजे दात खराब होण्यामुळे होणारे त्रास मुलांना होणार नाहीत. लहान बाळाचे दात स्वच्छ करण्यासाठी पेस्ट वापरण्याची आवश्यकता नसते. लहान मुलांना जेव्हा 7-8 दात येतील त्यावेळी ब्रश आणि क्लोराईड फ्री पेस्ट वापरू शकता. मुलांना जेव्हा चूळ भरून थुंकता येईल तेव्हा योग्य प्रमाणात फ्लोराईड असणारे पेस्ट वापरू शकता. लहान मुलांचे दात किडत असताना काही लक्षणे दिसून येतात, त्यामुळे लहान मुलांचे दात नियमितपणे तपासणं गरजेचं असतं. घरच्या घरी लहान मुलांच्या दाताला कीड लागली आहे हे या लक्षणांवरून समजेल. जेव्हा मुलांमध्ये अशी लक्षणे दिसतील त्यावेळी त्वरित दंतचिकित्सकांकडून योग्य ते औषधोपचार घेणं गरजेचं असतं. लहान मुलांना दात किडत असताना काय लक्षणे दिसतात याबद्दल आता आपण माहिती पाहूया. तोंडामध्ये राहिलेले अन्नकण आणि तोंडातील जंतू यामुळे दातांवरती चिकट थर बसतो. हा थर दातांवरती खूप वेळ राहिला तर दातांवरील इनॅमलचं आवरण पातळ होऊन दातांना जंतू संसर्ग होतो. ज्या दातांवरती आपण परिणाम झालेला आहे त्या दातांचा रंग खडूसारखा पांढरा दिसणं चालू होतं. दातांवरती खड्डे पडलेले दिसतात. त्यासोबतच काळा, तपकिरी, पिवळसर रंगाचे डागही दातावरती दिसणं चालू होतं. सुरुवातीला दात किडत असताना अगदी दात काळे दिसत नाहीत, त्या अगोदर ही लक्षणे दिसून येतात. आपले दात हे नैसर्गिकरित्या चमकदार पांढऱ्या रंगाचे दिसतात. त्यामध्ये फरक दिसू लागला तर समजा की दातांवरती जंतू संसर्ग चालू झाला आहे आणि दात किडणं चालू होण्यानंतर दातांवरती खड्डे पडतात आणि दातांच्या मध्ये फटीही जास्त प्रमाणात दिसू लागतात. त्यामुळे अन्नकण दातांमध्ये जास्त प्रमाणात अडकण्याचं प्रमाणही दिसून येतं. एखादा थंड किंवा गरम पदार्थ खाल्ला तर त्यामुळे दातांना वेदना जाणवतात. हे अगदी सुरुवातीचं लक्षण आहे. यामध्ये जर खूप जास्त वेळ गेला तर या वेदना तीव्र होतात. दात आणि दाढा प्रचंड प्रमाणात दुखतात. त्यामुळे सूज येते, हिरड्यांवरती पू होऊ शकतो. दात किडण्याची सुरुवातीची लक्षणे दिसल्यानंतरच त्यावरती उपाय करणं गरजेचं असतं, जेणेकरून पुढे होणारे त्रास आणि कीड वाढू नये यासाठी आपण उपाय करू शकतो. दाताच्या दुखण्याकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर प्रचंड प्रमाणात त्रास वाढतो. दात पूर्णपणे किडल्यानंतर त्याचा जंतुसंसर्ग हा आतील नसापर्यंत पोहोचतो. काही वेळा हिरड्यांमध्ये तो झालेलाही दिसून येतो. अशा वेळी तो दात काढणं हाच शेवटचा पर्याय राहतो. त्यामुळे दाताचा त्रास चालू झाला की लगेच तपासणी करून घेतली तर मुलांना कोणत्याही वेदना न होता आपण दात वाचवू शकतो. त्यासाठी वेदनाविरहित उपायही डॉक्टर करू शकतात. प्रौढ व्यक्तींच्या दातांच्या ट्रीटमेंटमध्ये बऱ्याच वेदना आणि अवधी दिसून येतो, परंतु लहान मुलांच्या बाबतीत असं नाही. मुलांच्या दाताच्या ट्रीटमेंट ह्या वेदनाविरहित आणि अगदी लवकर होणाऱ्या असतात. दात जर खराब झाला असेल, खड्डे पडले असतील तर रूट कॅनल, केमिकल फिलिंग, एनॅमल लेअरिंग अशा ट्रीटमेंट वेळेत करून घेतल्या तर मुलांचा दात वाचू शकतो आणि वाढणारी कीड आणि त्यातून होणारे त्रास हे देखील टाळता येऊ शकतात. बऱ्याच पालकांचा असा समज असतो की दुधाचे दात पडणारच आहे तर त्यासाठी ट्रीटमेंट घेण्याची काय आवश्यकता. परंतु विचार करा, दाताचं दुखणं किती वेदनादायक आणि त्रासदायक आहे. हा त्रास मुलांना होऊ नये यासाठी किडलेल्या दातांवरती योग्य ते उपाय करून घेणं गरजेचं आहे. लहान मुलांना आहार व्यवस्थित घेण्यासाठी आणि उच्चार स्पष्ट येण्यासाठी दात व्यवस्थित असणं गरजेचं आहे. ही गोष्टही लक्षात घेणं गरजेचं असतं. दात किडू नये यासाठी दिवसातून 2 वेळा म्हणजे सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी नियमित दात स्वच्छ करा. प्रत्येक जेवणानंतर चूळ भरण्याची आणि पाणी पिण्याची सवय मुलांना लावा. त्यासोबतच काही वेळानंतर नियमितपणे पाणी पिण्याची सवयही मुलांना लावा. त्यामुळे तोंडाची आणि दातांची स्वच्छता व्यवस्थित राहायला मदत होते. बाळाला पहिला दात आल्यापासून दात स्वच्छ करण्यासाठी सवय लावा. लहान बाळाचे दात स्वच्छ करण्यासाठी स्वच्छ धुतलेला कपडा बोटाला गुंडाळून दात व्यवस्थित पुसून घेऊ शकता. बाळाला 4-5 दात आल्यानंतर बेबी ब्रशचा वापर करू शकता आणि तोंडामध्ये 10 ते 12 दात आल्यानंतर तुम्ही फ्लोराईड फ्री पेस्ट आणि ब्रशचा वापर करू शकता. मुलांना चूळ भरून थुंकता येऊ लागल्यानंतर योग्य प्रमाणात फ्लोराईडयुक्त पेस्ट नियमितपणे वापरत. त्यामुळे दातांचं आरोग्य उत्तम राहायला आणि कीड लागू नये यासाठी मदत होते. लहान मुलांच्या आहारामध्ये जर जास्त प्रमाणात चिकट, साखरयुक्त, गोड पदार्थ असतील तर या पदार्थांना
जास्त वेळ दातांच्या संपर्कात येऊ देऊ नका. त्यानंतर ब्रश करा. लहान मुलं दूध पिताना किंवा जेवताना झोपी जातात. अशा वेळी दूध किंवा अन्नपदार्थ तोंडामध्ये राहिलं तर एकाच वेळी बरेच दात किडू शकतात. त्यामुळे बाळाला दूध पिऊन झाल्यानंतर आणि खाऊन झाल्यानंतर पाणी द्या. चूळ भरून दात स्वच्छ करा आणि मगच झोपू द्या. अशा प्रकारे लहान मुलांना दात स्वच्छ करण्याची सवय लावली, नियमित दातांची तपासणी करून घेतली, आहाराच्या आणि पाणी पिण्याच्या योग्य सवयी लावल्या तर नक्कीच लहान मुलांचे दात मोत्यासारखे पांढरे शुभ्र आणि मजबूत राहायला मदत होईल आणि दात किडणं आणि त्यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही समस्यांचा मुलांना तोंड द्यावे लागणार नाही. लहान बाळाच्या दाताबाबतीतले आणखीनही सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता. थँक्यू.